महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. आमदार मंजुळा गावित घटनास्थळी. साक्रीत गारपिटीचा कहर, शेतकऱ्यांचे लाखांचे नुकसान. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात अवकाळी पाऊस, जोरदार वारे आणि भीषण गारपिटीने अक्षरशः थैमान घातले आहे. देगाव, उंभरे, मलांजन, शेनपूर, चिकसे, दिघावे, धाडणे आणि नवंडणे या परिसरात 1.5 तास मुसळधार पाऊस झाला, तर सुमारे 20 मिनिटे झालेल्या गारपिटीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा, गहू, हरभरा, मका, मिरची, टरबूज, पपई तसेच केळी बाग आणि जनावरांचा चारा पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे. अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आमदार मंजुळाताई गावित यांनी अधिकाऱ्यांसह देगाव परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी एकही शेतकरी वंचित राहू नये, सरसकट पंचनामे करून तात्काळ मदतीचा प्रस्ताव सादर करावा असे स्पष्ट निर्देश दिले. दरम्यान 16 एकर टरबूज पीक गमावलेल्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर आपली व्यथा मांडत हंबरडा फोडला. या भीषण परिस्थितीत शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, साक्री. जो जमिनीत उभा होता त्याचा पंचनामा केला यांनी. फक्त शेतात घोड्या पडलेल्या आहेत ना घोड्या पडलेला असताना यांनी पंचनामा केला नाही. साहेब याच्या अगोदर पण आपला ताईने आपला विषय झालाय. शेतात जे पीक उभा असो का आडवा असो प्रत्येकाचा पंचनामा पंचनामा करा. कारण करत असताना साहेब तुम्हाला जर वर्ण काही आदेश असेल तर तुम्ही आमदार महोदयांशी बोलायला पाहिजे. काय होतं, ही लोकांची जी तक्रार आहे ना ती मागच्या बी पिकाला होती आणि त्याच्या मागच्या पिकालाही होती. दरवेळेस ते जास्त ताई आपल्या तोंडात आलेला घास आहे. आता ताई पण 1-1.5 किलोमीटर चालून इथं आलं का बरं आलं? तोंडात आलेला घास आहे ना साहेब. नाही आता हे बघा, हे जवळचं, हे सगळ्यांच्या डोळ्यासमोरचं हे उदाहरण आहे. आता हे म्हणजे यांचा व्यापारी पण ठरून गेलेला होता की 5 दिवसांनी व्यापारी येऊन आणि हा माल उचलून सकाळी जवळपास किती 75 ते 80 लाखाचं उत्पन्न निघणार होतं. हे पैसे त्यांच्या हातात पडणार होतं. आणि तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने जर पंचनामे केले तर याच्यात शेतकऱ्याच्या हातात जर काही मिळणार नसेल, खर्च सुद्धा निघणार नसेल तर काय उपयोग आहे? 100% याचा पूर्णपणे 100% याचा पंचनामा झाला पाहिजे. आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पूर्णपणे, तुम्ही तर काय पूर्ण देणार नाहीये, परंतु तरी सुद्धा आपण प्रयत्न करायचा 100% शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान भरपाई त्यांना मिळालीच पाहिजे. आणि एक सांगताना असं सांगत आहे 16 एकर दिनांक 30 मार्च 2026 रोजी साक्री व पिंपळनेर तहसील कार्यालयाच्या हद्दीमध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. तर याबाबत आम्ही तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी व तहसीलदार आम्ही सर्व आज शेत पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. तर या ठिकाणी ज्या ज्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याबाबत सर्व तलाठी तसेच कृषी सेवक आणि ग्रामसेवक यांना सूचना देण्यात आलेल्या आहे की ज्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे त्या प्रत्येक शेताचा पंचनामा करायचा व पंचनामा करून अहवाल तात्काळिक अधिकारात सादर करण्याबाबत आम्ही सूचना दिलेल्या आहे. आता मिरची आहे, टरबूज आहे, हे पिकं 7 बाऱ्याला लावता येत नाही. आता तुम्हाला पण माहिती आहे. आता तशा पिकांना काय करणार मग? शेतामध्ये ज्याप्रमाणे जे पीक उपलब्ध आहे लावलेलं शेतकऱ्याने त्या प्रत्येक पिकानुसार पंचनामा करून तसा अहवाल सादर करण्याबाबत आम्ही निर्देश दिलेले आहे. त्यानुसार आपण वरिष्ठ स्तरावर अहवाल पाठवून मदतीची आपण मागणी या ठिकाणी करू. आता स्वतः तुम्ही पाहणी केली आहे, काय तुम्हाला एकंदरीत काय वाटलं? आता या ठिकाणी माननीय आमदार महोदय यांच्या उपस्थितीत आम्ही सर्व कासारे तसेच या ठिकाणी देगाव या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. याच्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर त्यामध्ये आम्ही प्रॉपर नियोजन करून सर्व तिघही यंत्रणा ज्या आहेत ग्रामस्तरावरच्या त्या सर्व यंत्रणांना सूचना दिलेल्या आहेत की याबाबत सर्व प्रॉपर पंचनामे करा. एकही शेतकरी वंचित त्यामध्ये राहायला नको. ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा करून तो अहवाल तात्काळ सादर करण्याबाबत आम्ही बहुतांश शेतकरी पीक पाणीपासून वंचित आहेत, मग त्यांनी काय करायचं? पीक पाणीपासून जरी वंचित असेल तर त्या ठिकाणी आज रोजी जे पीक त्या ठिकाणी शेतात उपलब्ध आहे तर त्या पिकाचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहे. ओके, धन्यवाद.